नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 1 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो, आता हे दोघे सुद्धा ज्योती आणि सावी प्रवासाच्या दरम्यान जेवायसाठी थांबलेले असतात आणि हे दोघे बसलेले असतात खाली आणि अजून सुद्धा ज्योती पुस्तकच वाचत असतो आणि सावी आता ज्योतीची चेष्टा करू लागते. त्याच्याकडे ती बघतच असते आणि मुद्दामूनच "सरच्या भूक लागली आहे का?" असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिषुद्धा तिच्यासोबत बोलत नाही आणि दुसरीकडे बघतच म्हणतो, "राजा, काय म्हणलास काय मला?" तर सावी म्हणते, "वय म्हटलं, भूक लागली तर खावं, मी शिदोरी आणली आहे. त्यात भाकरी हाय, ठेचा हाय, मेथीची भाजी हाय, समदा हाय, कोणी अडवलंय?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "पर मला सवय नाही हाताने घेऊन खायची. देतोस काय मला राजा?" तर सावी म्हणते, "होय देतो की, पर एकदाच मिळेल पुन्हा मिळणार नाही." आणि हे दोघं सुद्धा मित्रांनो एकमेकांच्याकडे न बघतच बोलत असतात. आणि आता सावीनं असं म्हटल्यानंतर ज्योती हसत हसत असतो आणि आता सावी छानपैकी असं ज्योतीला वाढू लागते आणि मधून ती त्याच्याकडे बघून हसत सुद्धा असते आणि ज्योतीला तर खूप भूक लागलेली असते. आणि आता सावीने वाढून दिल्यानंतर ज्योती लगेचच घेतो आणि एक घास खात असतो आणि तो घास तोंडात घालायच्या अगोदर थांबतोच आणि तो सावीकडे बघू लागतो. आणि यांचं इकडे असं छान चालू असतं मित्रांनो. आणि इकडे परत त्यांनी नायगावमधला सीन दाखवलेला आहे. बटूशास्त्री आणि पाटील बसलेले असतात. तर तेव्हा बटूशास्त्री पाटलांना म्हणत असतात, "पाटील, तुम्हाला पटो अगर ना पटो, एक तर तुमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये दोष आणि दुसरी म्हणजे तिचा नवरा, त्याला तर राहूची दशा." तर पाटील म्हणतात, "राहूची दशा?" तर बटूशास्त्री म्हणतात, "अहो, मुलगा ना पक्का भांडखोर आहे. अहो, त्याने टेंबे शास्त्रींना सुद्धा सोडलं नाही. त्यावेळी बघितलंत ना कीर्तनात केवढा वाद घातला होता त्यानं. त्याच वेळेला खरं म्हणजे तुम्ही सावध व्हायला हवं होतं. पण ऐकलत का? नाही. पाटील, काही गोष्टींना नीट समजावून सांगता येत नाहीत. त्या गोष्टींना समजून घ्याव्या लागतात." तर पाटील आता जाम घाबरलेले असतात आणि म्हणतात, "मला आता काही बी सुधारणा झालंय बघा शास्त्री बुवा. आता सगळं काही सुचायचं बंद झालंय." तर मित्रांनो, आता इकडे ज्योती जो घास खायचा थांबलेला असतो आणि तो तर सावीला डायरेक्ट न विचारता म्हणतो, "राजा, तू नाही का खाणार?" तर सावीसुद्धा ज्योतीसोबत बोलत नाही आणि म्हणते, "सरजा, मला नाही खायचं." तर ज्योती म्हणतो, "अरे राजा, पर असं एकटं एकटं खाणं बरं दिसत नाही. नाहीतर राहू द्यात, भूक लागली आहे, बघू बघू." असं म्हणून तो परत भाकरी वगैरे सगळं ठेवत असतो. तर आता सावी त्याला डायरेक्ट आता बोलते, म्हणते, "एवढं चिडायची काय गरज नाही आहे. सरजा, म्या खाते म्हणावं." आणि मित्रांनो, हे दोघे सुद्धा एकमेकांच्या सोबत न बोलता त्या बैलजोडीसोबत बोलत असतात. आणि आता सावीनं असं म्हटल्यानंतर ज्योती परत ती भाकरी आपल्याकडे घेतो आणि खायला सुरुवात करत असतो. तर आता सावी स्वतःला सुद्धा वाढून घेते. आणि मित्रांनो, आता हे दोघे सुद्धा छान असं दोघं एकत्र मिळून खाऊ लागतात. आणि ज्योतीसुद्धा मधून हसत सावीकडे बघत असतो आणि सावीसुद्धा छान हसत असते. आणि इतक्यातच ज्योतीला एकदमच ठेचा तिखट लागतो आणि तो हास हूस करत उठूनच उभा राहतो आणि सावीसुद्धा त्याला बघितल्यानंतर उठून उभी राहते आणि ज्योती म्हणतो, "हा, तिखट लागले, पाणी दे, पाणी दे." तर सावी आता धावत जाते बैलगाडीजवळ आणि तिथं बांधलेली कळशी सोडवायचा प्रयत्न करत असते. आणि इकडे ज्योतीला तर ते तिखट लागलेलं असं आणि त्याला सहन होत नसतं. आणि ज्यावेळेस आता ज्योती सहन होत नाही म्हटल्यानंतर धावत बैलगाडीजवळ जातो आणि तेव्हा चुकूनच आता सावीच्या हातून ती कळशी सांडूनच जाते आणि त्यातलं सगळं पाणी खाली पडतं. तर तेव्हा ते बघितल्यानंतर ज्योतीला तर घामच फुटतो आणि तो मला म्हणत असतो, "पाणी, पाणी, मला पाणी पाहिजे." तर तेव्हा सावी आता घाबरते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि म्हणते, "थांबा, म्या बघते पाणी, आणते पाणी." असं म्हणून ती तांब्या घेते आणि धावत तिकडच्या दुसऱ्या दिशेने जाऊ लागते आणि पाणी शोधत असते. आणि मित्रांनो, धावत जाऊन कुठून तरी ती पाणी घेऊन येते आणि लगेचच ज्योतीजवळ येऊन त्याला पाणी देते. तर तेव्हा ज्योतीसुद्धा पाण्याचा तांब्या घेतो आणि गटा 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 पाणी पिऊ लागतो. आणि ते बघितल्यानंतर कुठं आता सावीच्या जीवात जीव येतो. तर इकडे आता बटूशास्त्री पाटलांना म्हणत असतात, "मी आहे ना, मी सुचवतो तुम्हाला. आपल्या धर्मशास्त्रात प्रत्येक संकटांना उपाय सांगितलेला आहे. फक्त प्रायश्चित्त घ्यावं लागेल." तर पाटील म्हणतात, "पर आता कसलं प्रायश्चित्त घ्यावं लागल?" तर बटूशास्त्री आता परत म्हणतात, "माझ्या घरच्या अंगणात गोठा तसाच आहे. मला माहिती होतं एक ना एक दिवस गाय गोठ्यात येणार. पाटलांना प्रायश्चित्त हे घ्यावंच लागणार आणि त्यामुळं सगळं कसं व्यवस्थित होईल बघा." तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता पाटील धक्क्याने उठूनच उभं राहतात
आणि म्हणतात कपिला दान करायची आहे. तर आता इकडे परत हे दोघेसुद्धा पुढच्या प्रवासाला चालू लागतात आणि तेव्हा ज्योती म्हणत असतो, बसून बसून लई कंटाळा आलाय मला, त्यात पाय बी दुखतोय माझा, असं म्हणून तो बैलगाडीतून खालीच उतरतो आणि मगाशी त्याच्या पायाला थोडासा काटा टोचलेला असतो आणि आता ज्योती तसाच लंगडत लंगडत बैलगाडीच्या मागणं चालू लागतो. तर ते बघितल्यानंतर सावी म्हणते, दादा थांबवा थांबवा, बैलगाडी थांबवा, असं म्हणून ती सुद्धा आता बैलगाडीतून खाली उतरते आणि त्यानंतर ज्योतीच्या जवळ जाते आणि म्हणते, अरे सर्जा लंगडा लागला की. तर ज्योती म्हणतो, राजा अरे मगाशी काटा मोडला होता. तर सावी म्हणते, मग आता नायगावचं पाहुणं काय म्हणत्याल, पाहुणं लंगडा लागला. आणि म्हणते, नाही न ग, असं न ग व्हायला, थांबा, असं म्हणून ती आता आजूबाजूला काहीतरी शोधू लागते आणि थोडं बाजूला जाऊन बाभळीचा एक मोठा काटा तोडून आणते आणि ज्योतीला दाखवते आणि त्यानंतर म्हणते खाली बसून, चला आता पाय दाखवा. तर तेव्हा ज्योती थोडेसे आढेवेढे घेत असतो. तर सावी म्हणते, अरे सर्जा, पाय दाखवणार आहेस का नाहीस. तर तेव्हा ज्योती आपला पाय तिच्या हातात देतो. तर तेव्हा सावी तो पाय घेते आणि काटा बघते आणि म्हणते, अरे बापरे, काटा तर लई खोल आहे, मग कशाला एवढं पळायचं. आणि त्यानंतर हळुवारपणे त्याच्या पायातला काटा काढत असते. तर तेव्हा ज्योतीला ते दुखत असतं आणि तो आई ग असं म्हणत पाय हलवत असतो. तर सावी म्हणत असते, अहो थांबा, पाय हलवू नका. तर तेव्हा ज्योती सारखं सारखं पाय हलवत असतो. तर सावी म्हणते, अहो तुम्ही काय करताय, थांबा, पाय हलवू नका, थांबा थांबा, तसंच थांबा, येते वर येतंय, आलं आलं वर आलं वर आलं, असं म्हणून ती काटा घेते आणि खेचून बाहेर काढते आणि त्यानंतर उठून उभी राहते आणि ज्योतीला म्हणते, हात बघू तुमचं. तर तेव्हा ज्योती तिच्यासमोर हात पुढं करतो. तर सावी त्याच्या हातावरती तो काटा ठेवते आणि म्हणते, हे बघा, अहो काटा काढण्यात मी लई तरबेज आहे. तर तिनं तसं म्हटल्यानंतर ज्योती थोडासा हसत असतो. तर सावी लगेच म्हणते, परत खरंच सांगू का, काटा काढायला नको होता. तर ज्योती विचारतो, का. तर सावी म्हणते, मग तुम्ही पळाले नसते ना, पुण्यातनं येताना तुम्ही कसे पळून गेले होते. म्या तर म्हटलं, बाई ग, आता नायगावात जाणं काय घडत नाही, माझं धनी तर पळालं. तर ज्योती म्हणतो, म्या पळालो नव्हतो. तर सावी म्हणते, तुम्हाला तर मनच नाही, असतं ना तर तुम्ही पळून गेले नसता. तर ज्योती म्हणतो, मी गेलेलो दिसलो, पण कशाला गेलो होतो हे दिसलं नाही. आणि म्हणतो, चल सांगतो का गेलो होतो ते. तर इकडे बटूशास्त्री सुद्धा उठून उभे राहतात आणि पाटलांना म्हणतात, हो कपिला दान करावी लागेल. तर पाटील पण म्हणत असतात. तर बटूशास्त्री म्हणतात, हे बघा पाटील, आता पण परंतु काही सुद्धा नको. हे बघा, आता मुलगी माहेरी नाही तेव्हा तिचा जीव होता म्हणून कपिला दिली नाही, पण आता द्या की, मी लगेचच पूजा मांडतो. आणि मित्रांनो, यांचं इकडे सगळं असं काही चालू असतं आणि नेमकं इकडं ज्योतीने सुद्धा कपिलेसाठीच घुंगरमाळ आणलेली असते आणि तो आता सावीला ती दाखवतो आणि ती घुंगरमाळ बघितल्यानंतर सावी तर खूपच खुश होते आणि ती घुंगरमाळ आपल्या हातात घेऊन म्हणते, अरे बापरे, घुंगरमाळ. तर ज्योती म्हणतो, वय तुझ्या कपिलेसाठी. तर सावी म्हणते, माझ्या कपिलेसाठी. तर तेव्हा ज्योती म्हणतो, त्या कपिलेच्या मूर्तीसंग बोलत असतेस ना व. तर सावीला त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं आणि ती विचारते, तुम्ही कधी पाहिलं. तर ज्योती थोडासा गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, असतं माझं लक्ष. तर सावी भलतीच खुश झालेली असते आणि म्हणते, ही घुंगरमाळ तर कपिलेला खूप आवडेल, खरंच खूप छान आहे. आणि ती सारखं सारखं त्या घुंगरमाळाला आपल्या जवळ कवटाळून घेत असते. तर ज्योती म्हणतो, अगं ते घुंगरमाळ कपिलेसाठी आहे, तुझ्यासाठी नाही, नाहीतर गळ्यात घालशील बिलशील. असं म्हटल्यानंतर सावी सुद्धा हसू लागते आणि म्हणते, खरं सांगू, तुम्ही थोडे रागीट आहात. नाही नाही, तुम्ही मायाळू आहात. आणि परत म्हणते, नाही नाही, तुम्ही हट्टी आहात. आणि परत म्हणते, नाही नाही, तुम्ही प्रेमळ आहात. आणि परत म्हणते, नाही नाही, तुम्ही बेफिकर, नाही नाही, तुम्ही काळजी घेणारे आहात. आणि परत म्हणते, नाही नाही, तुम्ही लई गोड आहात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं सरळ म्हण की ज्योती आहात. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सावी तर छान लाजत लाजत हसू लागते आणि ज्योतीसुद्धा तिच्याकडे बघत हसत असतो. आणि त्यानंतर सावी एकदमच ती घुंगरू घेते आणि ज्योतीच्या कानाजवळ जाऊन वाजवते आणि परत म्हणते, माझी कपिला लई खुश होईल. पर तुम्ही म्हणाल, तिला काय कळतं. पर तिला कळतं बरं का, तिला चांगली वाईट माणसं कळत्यात, तिला लई लळा आहे माझा. पर एक तिची दुधाची धार काढायला आईच पाहिजे, ती दुसऱ्या कुणाला दुधाची धार काढू देत नाही. आणि जर काढायची असेल तर आईचं लुगडं डोक्यावर घ्यावं लागतं आणि न बोलता काढायचं, असं म्हणून ती खरंच मोठ्याने कुदू हसू लागते आणि म्हणते, तुम्हासनी सांगते, एकदा ना चुकून ना म्हातबा बोलला होता, तर कपिलेनं त्या दुधाची कासांडीच उडवून लावली होती.
तिला सहन होत नाही. एकदा दुधाची धार काढून झाली ना तर मग काय नाही. आणि मग बारकी पोरं तिच्या पायाशी खेळतात. तिच्या शिंगावर नवशिंग पाऊस तर परत चढत्यात तर परत ती काय बोलत नाही. लई गुणाची आहे माझी कपिला. आणि परत म्हणते आता नायगाव किती लांब आहे कोण जाणं. तर ज्योती आता पुढे बघतो आणि म्हणतो आता हे गाव ओलांडलं की टिटवी गाव येईल. त्यानंतर नीरा नदी. ती पार केली की मग उजवी घ्यायची. मग अजून 2 गाव आणि मग नायगाव. आणि असं ज्योती सांगत असताना सावी तर थक्क होऊनच त्याच्याकडे बघत असते. तर ज्योती तिला विचारतो का काय काय झालं. तर सावी म्हणते आहो पर तुम्हासनी कसं माहिती. तुम्ही तर लग्नाच्या वेळी आला होता आणि तरी बी तुम्हासनी माहिती आहे. तर ज्योती म्हणतो नकाशा. म्या सारखा नकाशा बघायचो. तर तेव्हा सावी म्हणते काय नक्ष. तर ज्योती म्हणतो नक्षीदार नक्षीदार. नक्षीदार रस्ता म्हणून लक्षात राहतो ना व. पण पुस्तक वाचल्यानं ध्यानात राहतं. रस्ता पाठ होतो. तर मित्रांनो आता इकडे पाटील घरात येऊन सांगतात सावीच्या आईला सगळं काही. तर सावीची आई म्हणत असते अहो असं काय करताय नका देऊ कपिलेला. तर पाटील चिडतात आणि म्हणतात तुम्ही जावा बरं जरा कामाचं बघा जावा. तर सावी म्हणते अहो पोरगी येणार आहे नाराज होईल ती. तिचा किती जीव आहे कपिलेवर. ठावं आहे तुम्हासने. जरा तर ऐका माझं मी पाया पडते तुमच्या. असं नका करू. तर पाटील म्हणतात सावीची आई दुसरा मार्ग नाही आपल्याकडं. बरं ही कपिला दान द्या लागलोय ते सावीच्या भल्यासाठीच चाललंय ना व. जावा की का डोसकं फिरवताय. तर इतक्यातच बाहेर आता मित्रांनो परत गेल्या वेळेसारखं बटूशास्त्री घटिका पात्र घेऊन येतात आणि ते रांजणात सोडतात. आणि आता पाटलांना हाक मारू लागतात पाटील ओ पाटील. तर आता आत पाटील म्हणतात घ्या आलं शास्त्री बुवा. तर बटूशास्त्री बाहेरून ओरडत असतात पाटील झाली का तयारी. तर पाटील लगेचच बाहेर येतात आणि म्हणतात आलो 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 शास्त्री बुवा. तर बटूशास्त्री म्हणतात पाटील याही गोष्टी वेळच्या वेळी केलेल्या बऱ्या असतात. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला असं व्हायला नको. आता मी त्यातला जाणकार म्हणून नाहीतर गृहशांती करणं एवढं सोपं नसतं हो. तर पाटील म्हणतात वय पर आता करा तेवढं. तर बटूशास्त्री म्हणतात करणार करणार हो नक्की करणार. कारण शेवटी आपल्यालाच निस्तरावं लागतं. मी शब्द दिलाय कन्येला थोडंसं का होईना सुख लाभेल असं पाहतो. तर पाटील म्हणतात शास्त्री बुवा माझ्या लेकीला कायमचं सुख लाभल असं काहीतरी करा की. तर बटूशास्त्री म्हणतात अहो पाटील ग्रह म्हणजे काय आपले नोकर नाही आहेत. त्यांच्या कलानं घ्यावं लागतं. तर पाटील म्हणतात ऐका की शास्त्री बुवा ऐका. नाही दानाची चिंता नका करू तुम्ही. आज सांच्याला कपिला आणून बांधतो तुमच्या दारात. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावीच्या आईच्या डोळ्यात तर टचकन पाणीच येतं मित्रांनो. तर बटूशास्त्री लगेचच म्हणतात आता एकाही ग्रहाला सोडत नाही. सगळे ग्रह सरळ करतो बघा. तर पाटील म्हणत असतात वय वय करा करा तेवढं. आणि बटूशास्त्री तर आता हसतच असतात. तर इकडे मित्रांनो आता सावी जरासं आजूबाजूला बघते आणि म्हणते आलं आलं नायगाव आलं. हा पूल ओलांडला की मग सांगवी आणि मग कैकडांबा आणि मग आमचं नायगाव. आणि असं तिने म्हटल्यानंतर ज्योती तर धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. आणि तो विचारतो पर तुला कसं समजलं. तर मित्रांनो आता सावीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती राधाला वाचवायसाठी धावत गेलेली असते. तर ज्योती परत तिला विचारतो तुला कसा रस्ता पाठ आहे. तर सावी म्हणते पुस्तक न वाचता माझा रस्ता पाठ होतो म्हटलं. आणि असं ती हसत हसत बोलत असते आणि तेव्हा ज्योतीसुद्धा हसू लागतो. तर इकडे आता पाटलांच्या घराबाहेर बटूशास्त्रींनी पूजा मांडलेली असते. आणि त्यानंतर ते म्हणतात पूजा झाल्यानंतर पूजा कशी येता सांग पार पडलेली आहे. आणि त्यानंतर ते उठून उभा राहतात आणि पाटलांना म्हणतात पाटील आता ताबडतोब कपिलेला घेऊन या आणि मला दान करा. म्हणजे मी लगेचच कपिलाला घेऊन घरी जातो. काय आहे हातातोंडाशी आलेला घास मागच्या वेळेसारखा जायला नको. आणि मित्रांनो असं आता हे बटूशास्त्री बोलतच असतात. इतक्यातच सावी आणि ज्योती आता तिकडून आतमध्ये येतात. तर पाटील तेव्हा आता इकडं म्हाताला सांगतात अरे म्हाता जा बाबा आण कपिलेला. तर बटूशास्त्री सुद्धा त्याला म्हणतात अरे जा 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 लवकर घाई कर. तर इतक्यातच सावी ते सगळं काही ऐकते आणि जोराची तिथूनच ओरडते म्या माझ्या कपिलेचं दान करू देणार नाही. आणि तिला बघितल्यानंतर पाटलांना धक्का बसतो आणि इकडे माधबा तर हसतच असतो. आणि पाटील म्हणतात अरे बापरे सावी माझी सावी आली माझी लेक आली अव ऐकलं का अव सावी आली असं म्हणून ते भलतेच भरपूर खुश होतात आणि उठून उभे राहतात आणि सावीजवळच जातात. तर तेव्हा सावीसुद्धा जाऊन पाटलांना बिलगते आणि पाटलांच्या डोळ्यातून आता पाणीच थांबत नसतं मित्रांनो.
तर ते बघत असताना ज्योती खूप खुश झालेला असतो आणि इकडे महात्मासुद्धा खुश झालेला असतो. पण बटूशास्त्री मात्र रागात आलेले असतात. तर इतक्यातच मित्रांनो आता सावीची आईसुद्धा बाहेर येते. तर पाटील आता रडत रडत बोलत असतात, लेकरा लई वाट बघायला लावलीस पोरा, आणि परत तिला आपल्या जवळ घेतात आणि रडत असतात. तर आता सावीची आईसुद्धा तिला हाक मारते आणि त्यानंतर आता सावी धावत धावत आईकडे जाते आणि तेव्हा सावीची आईसुद्धा तिला आपल्या मिठीत घेते आणि सावीची आई तिला लगेचच विचारू लागते, कशी आहेस, करमते, आठवण येते का नाही आमची, खातीस पितीस ना नीट, आणि झोप लागती का? तर सावी रडत असते आणि तिला म्हणते, अगं आई एवढे प्रश्न विचारतेस? तर सावीची आई म्हणते, बरं सांग कशी आहेस? तर तेव्हा सावी म्हणते, या समद्याचं उत्तर एकच आहे, कशी दिसते म्या? तर सावीची आई म्हणते, लई गोड दिसतेस. तर आता बटूशास्त्री मध्येच बोलतात, पाटील हा भरत भेटीचा सोहळा आवरा आणि मला मोकळं करा. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता पाटलांच्या चेहऱ्यावर तर प्रश्नचिन्हच उमटतं. तर बटूशास्त्री म्हणतात, पूजा संपन्न झालेली आहे. तर सावी आता विचारते, आबा कशाची पूजा? तर बटूशास्त्री सांगू लागतात, म्हणतात, ही पूजा तुझ्या आनंदासाठी, तुझ्या सुखासाठी. सामर्थ्य बघितलंत का? मी मांडलेल्या पूजेचं, मी उच्चारलेल्या मंत्रांचं. इकडे पूजा संपन्न होते काय आणि मुलगी दारात हजर होते काय? अहो पाटील, तुम्ही 2 दिवस काळजीत होतात ना, आता तुमची काळजी स्वाहा. अहो सामर्थ्य सामर्थ्य म्हणजे काय ते हेच, त्याची आली ना प्रचिती? तर तेव्हा पाटीलसुद्धा वैजी वैजी असंच म्हणत असतात. तर बटूशास्त्री आता म्हणतात, मग शब्द दिल्याप्रमाणे आता गाय दान करा. आणि ते ऐकल्यानंतर सावीला धक्का बसतो आणि इकडे ज्योतीला सुद्धा धक्का बसतो. तर सावी लगेचच म्हणते, माझ्या कपिलेचं दान होणार नाही. तर सावीची आई सुद्धा म्हणते, वय माझ्या बी मनात नव्हतंच आणि आता पोर म्हणते तर राहू दे की. तर बटूशास्त्री म्हणतात, पाटील मी हे खपवून घेणार नाही. आणि सावीच्या आईला म्हणतात, पाटलीनबाई तुम्हाला जर ठाऊक नसेल तर सांगतो, ब्राह्मणांना एकदा म्हणाला की दान देतो तर ते द्यावं लागतं आणि ब्राह्मण दान देतो म्हणाला तर ते घेऊ नये, असं शास्त्रवचन आहे. आणि जर दान दिलं नाही तर 3 पिढ्या ह्या नरकात जातील. विचार करा, ग्रह शांत केलेले आहेत. तर तेव्हा आता ज्योती या सगळ्याच्या मध्ये पडतो आणि शास्त्री बुवांना विचारतो, कुणाचे ग्रह शांत केलेत शास्त्री बुवा? तर तेव्हा आता पाटील तर धक्क्याने ज्योतीकडे बघू लागतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पाटील आता ज्योती आणि सावीला विचारत असतात, कपिलेच्या गळ्यामध्ये तुम्ही घुंगरमाळ बांधली नवं, मग आता ह्यो कासरा माझ्या लेकीच्या गळ्यात बांधा, राबणारं जनावर करून ठेवलेलंच आहे तिला. तर सावी पाटलांना म्हणते, पर तुम्ही असं का म्हणताय? तर तेव्हा आता पाटील म्हणतात, हात दाखव सावी. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सावी तर आता शांतच होते, पण ज्योतीला मात्र त्यातलं काहीच कळत नसतं. तर त्यानंतर पाटील सावीच्या आईला म्हणत असतात, तुम्हाला माहितीच आहे सावीची आई, एक घाव 2 तुकडं करणारा माणूस आहे म्या, सोक्षमोक्ष लावणार मी याचा. तर ज्योतीसुद्धा इकडे सावीला म्हणतो, सोक्षमोक्ष तर लावायलाच हवा. सासरे बुवा असं का वागतायत? त्यांच्या नजरेत आदर नाही, संशय हाय आणि काहीतरी गडबड नक्कीच आहे. त्याशिवाय सासरे बुवा एवढं चिडणार नाहीत. असं तो बोलत असतो. म्हणजे मित्रांनो, आता ज्योतीला तर काहीतरी शंका आलेली असते आणि त्याला वाटत असतं की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. तर मित्रांनो, बघूयात आता ज्योती कसा शोध लावतो ते. आणि तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.